स्वच्छ नियत आणि स्वच्छ मनाने नामस्मरण कर. तुला जे हवंय ते मिळेल. नामस्मरण? नाही नाही स्वामी, वाट बघण्याची ना एवढी क्षमताच नाहीये माझ्यात. मला ना तुम्ही झटपट श्रीमंत करून टाका. हो असं म्हणतेस? हो. बर. ठीक आहे. ही पेटी स्वामी, ही लाकडाची पेटी आहे. ही पेटी घेऊन मी श्रीमंत कशी होणार? उकडून तर बघ. हिरा? हा माझ्यासाठी? कपिले, इतक्यात आनंद देऊ नकोस. हा हिरा मी तुला दिलेला नाही. एक काम करायचं, बाजारात जायचं आणि या हिऱ्याची खरी किंमत काढून आणायची. जा. याची किंमत? खूप सोपं काम आहे. आत्ता जाते. तुम्ही माझी चेष्टा करत नाही येत ना पुन्हा? आमचा शब्द आहे, काही होणार नाही. चल. आले. आज स्वामींची अजून एक लीला पाहायला मिळते. स्वामींची पद्धत वेगळी आहे. काही जणांना ते शब्दातून मार्गदर्शन करतात, तर काहींना कृतीतून. हो, खरंय तुमचं. पण या सर्वांचा अर्थ एकच, भक्ताला सत्याकडे नेणे. श्री स्वामी समर्थ. शिव शंकर शंभो. गुरुचा शब्द अवेरून चालली होतीस म्हणून इतकी चिंता वाट्याला आली. स्वामी क्षमा करा, आमच्याकडून खूप मोठी चूक झाली. आम्ही सत्य न जाणताच इथून निघालो. मनात भीती होती, पण घाईघाईत पावलं उचलली गेली. स्वामी, आम्हाला सत्य कळू द्या. यमुला खूप यातना होताय. तो तिच्या डोळ्यात अनेक प्रश्न आहेत. कृपा करून जे काही सत्य असेल ते आम्हाला सांगा. माई, जो कडुलिंबाचा रस तयार करून ठेवला तो घेऊन ये. आणते स्वामी. हे घे, एका घोटात पिऊन टाक. स्वामी, पे म्हटलं ना. यमू, आईला पाणी दे. कडुलिंबाचा रस एका घोटात पिणं अवघड गेलं ना. सत्याचं असंच असतं, ते हळूहळू उलगडू द्यावं लागतं. आधी मनाची तयारी करावी लागते. आता फक्त एवढंच सांगतो, यशोदेच्या अंतिम क्षणी तिच्या मनामध्ये एक इच्छा पूर्ण राहिली होती आणि ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. स्वामी, एकच प्रश्न मन पोखरत राहतोय.
यशोदाताईची शेवटची इच्छा, ती ती शेवटची इच्छा काय होती स्वामी? योग्य वेळ आली की कळेल. स्वामी, श्राद्धाच्या कर्मकांडात आमच्याकडून काही त्रुटी राहिल्यात का? आणि त्यामुळेच तुम्ही आम्हाला थांबवलंय का? तुमच्याकडून काही चूक झालेली नाही. स्वामी आजोबा, एक सांगाल का मला, श्राद्ध का घालतात? बाळा, गेलेल्या माणसाच्या आत्म्याला शांतता मिळावी, सद्गती लाभावी म्हणून. स्वामी आजोबा, आत्याच्या आत्म्याला शांती मिळाली असेल का? आता तू आलीस ना, लाभेल. शिव शंकर शंभो. सुभद्रा, हे काय घडते काहीच कळत नाहीये. अहो, हा सगळा प्रकार बघून माझ्या मनात एक शंका उपस्थित होती. त्या यमुला आपल्या रहस्याबद्दल काही कळलं तर नसेल ना? सुभद्रा, हा हा काय प्रकार आहे नेमका? चला लवकर चला बरं, तुम्ही आधी चला. अहो, हे प्रकरण हाताबाहेर जाण्याच्या आत आपल्याला जे महत्वाचं काम करायचंय ना, ते आटपून घेऊया. दादा, वहिनी, काय झालं? तुम्ही एवढे चिंताग्रस्त का दिसताय? अहो अहो सोमेश भाऊजी, आम्हाला की नाही यमूची खूप काळजी वाटते. हो हो की नाही? हो हो हो. सोमेशा, तुझ्याशी थोडं महत्वाचं बोलायचं होतं मला. माझ्याशी? हो. दादा, हे तर आपल्या जमिनीचे कागद आहेत ना? हो. यशोदाताईने तुझ्या शिक्षणासाठी एका माणसाकडून मदत घेतली होती. बदल्यात आपली जमीन 9 वर्षांसाठी त्याला कसायला दिली होती. सोमेशा, 9 वर्ष पूर्ण झाली. आपली जमीन आता आपल्याकडे परत आली.
खरं तर या संदर्भातच आपल्या यशोदाताईची एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. 9 वर्ष सोमेशा, 9 वर्ष मी एक शब्द देखील बोललेलो नाहीये. वाटलं उगाच तुझा गैरसमज होईल, पण आता घरात जे काही घडतंय ना ते पाहता वाटतं तेच कारण असावं. म्हणजे यशोदाताईने जायच्या आधी तिचा हिस्सा माझ्या नावावर केला होता आणि तिची अशी इच्छा होती की आता तू एका उत्तम कंपनीत काम करतोयस, स्थिरावलायस, तुला गावच्या संपत्तीची काही गरज नाहीये, म्हणून तूही तुझ्या वाट्याचा हिस्सा माझ्या नावावर करावा. सोमेशा, माझी अशी अजिबात इच्छा नाहीये बरं का. आपल्या ताईची इच्छा होती, ती तुला सांगितली. यशोदेच्या अंतिम क्षणी तिच्या मनामध्ये एक इच्छा अपूर्ण राहिली होती आणि ती इच्छा पूर्ण झाल्याशिवाय आम्ही तुम्हाला कुठेही जाऊ देणार नाही. मगाशी स्वामी ही ताईच्या अंतिम इच्छेबद्दल बोलले होते. कदाचित हीच ती इच्छा असावी. अहो, जर असं असेल तर ती इच्छा पूर्ण करून मोकळे होऊया आणि इथून निघून जाऊया. यशोदा ताईची इच्छा म्हणजे माझ्यासाठी आज्ञाच आहे. दादा, माझा हिस्सा तुला लिहून द्यायला मी तयार आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. गुरुचा संकेत ओळखायला शिका, समजून घ्यायला शिका. जो समझ गया वो सुलझ गया, वरना उलझ गया.